20 प्रयोग, आता फक्त 10, आता फक्त शेवटचे 5 प्रयोग. मराठी रंगभूमीवर हे मर्यादित प्रयोग संख्येचं काउंटडाऊन सुरू झालं आणि हा म्हणता हाऊसफुलही झालं. मग काय, या हाऊसफुल फॉर्म्युलाचं अनुकरण सुरू झालं. पण खरंच अभिजात नाटकांची डेप्थ या 25 प्रयोगांच्या चौकटीत सापडू शकते का? ह्या प्रयोगांमध्ये हे नाटक खरोखरच सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं? पाहूया 25 प्रयोगांच्या चौकटीतून बाहेर पडून नव्याने प्रयोग सुरू केलेल्या बॅरिस्टरच्या टीमचं काय म्हणणं आहे. कॉंग्रॅच्युलेशन भाऊराव. कशाबद्दल? कॉंग्रॅच्युलेशन. हो, पण का? व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ग्रेट चॉईस इट इज. या नाटकाच्या बाबतीत 25 काय 250 2,500 प्रयोग सुद्धा खूप कमी पडतील. ते नाटक पूर्ण समजायला, त्याचं आकलन व्हायला आणि मग त्याच्यावर आपण काहीतरी सादर करायला. मुळात हे नाटक आम्ही यापूर्वी जेव्हा केलं तेव्हा सुद्धा आमची सगळ्यांची हीच भावना होती की हे नाटक शिकायचं. या भावनेनं नाटक करणारी ही आम्ही सगळी नटमंडळी एकत्र आलो होतो या एका भावनेने. त्यामुळे इतर कुठच्या गोष्टींकडे आमचं लक्ष नव्हतं, नाही आणि नसणार. बॅरिस्टर सारखं खूपच कठीण नाटक ज्याच्यात प्रत्येक डायलॉगला सबटेक्स्ट आहे, प्रत्येक डायलॉग, एकही फालतूचा डायलॉग ज्या नाटकात नाही, ज्या नाटकात ह्युमर आहे, या नाटकात तेवढंच सिरियसनेस आहे, त्या नाटकात प्रचंड प्रमाणात सॉलिड स्टोरी आहे, कमेंट आहे, असं सगळ्या दृष्टीने परिपूर्ण असलेलं नाटक म्हणजे बॅरिस्टर. ते समजायला इतकं जड आहे की ते असं नुसतंच 30 दिवस तालीम करून समजणारं नाही. पण अर्थात ज्याने बॅरिस्टर केला आहे, विक्रम गोखल्यांनी, विजय मेहतांच्या अंडर, त्यांच्याकडून समजून घेण्यात एक मजा होती. आणि ती 25 प्रयोगांची ती एक प्रयोगशाळा होती असं मी म्हणेन. म्हणजे अशी जी नाटकं आहेत बॅरिस्टरसारखी, ती मला नाही वाटत 25 प्रयोगात परिपूर्ण होतात. 25 प्रयोगच आहेत म्हटल्यावरती आपण जवळपास ऑडियन्सच्या मानेवर एक तलवार ठेवतोय की ह्या 25 प्रयोगांना तुम्ही या नाही तर हे नाटक तुम्हाला परत बघायला नाही मिळणार. वेरॅज एवढं चांगलं नाटक जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला वाटतं त्याचे जेवढे होतील तेवढे प्रयोग करायला हवेत. आत ठेवतात सगळं पाठवते मी. भाऊराव, छान हो ऐवज निवडलात. कुठला ऐवज? अहो, घरकरीण तुमची. काय रूप आहे हो पोरीचं. आता तरी केक बरं झालं. काय? संकष्टीला आकाशात चंद्र दिसला नाही तरी चालेल. तुमच्या घरकरणीचा मुखचंद्रमा बघून उपवास सोडायला हरकत नाही. चांगले उत्तम कलाकार आणि नटसंच मोठा असा तयार करून त्यांच्याकडून लॉंग टर्म कमिटमेंट आजकालच्या दिवसामध्ये जर शक्य होत नसेल तर मग 25 प्रयोगासाठी अशा प्रकारचं सुंदर एखादं अभिजात नाटक घेऊन त्याचे प्रयोग करायला काहीच हरकत नाहीये. पण हे नाटक 25 प्रयोगात पुन्हा थांबणार हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा मलाही स्वतःला थोडं असं वाटलं की हे नाटक बघितले, एकदा बघून हे नाटक समजणारं नाही. आणि काही प्रेक्षक असे असतात की ते अशा तऱ्हेची नाटकं ही पुन्हा पुन्हा बघतात आणि मग याचा पुन्हा प्रयोग आता आपल्याकडे होणार नाही म्हटल्यानंतर त्यांनाही एक पदरात त्यांच्या निराशा येते. बॅरिस्टर ही आत्ताच्या पिढीने पाहायची खूप गरज असलेलं नाटक आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने नाटकाच्या सगळ्या अंगांचा वापर या नाटकात आहे असं मला वाटतं. आणि बऱ्याच वर्षांनंतर असं नाटक आलंय ज्यात सगळ्या बाजूचा, सगळ्या अंगांचा विचार या नाटकात आहे. आणि त्या नाटकाला प्रयोग संख्येची मर्यादा असून चालणार नाही असं मला वाटतं. सगळ्यांच्याच बाजूने, लाईट्सवाला असू दे, नट असू दे, नाहीतर म्युझिकवाला असू दे, प्रत्येकाला त्यात नवीन नवीन काहीतरी सापडत जाणार आहे प्रत्येक प्रयोगाला. हे नाटक मधल्या काळात चालू नसतं. म्हणजे आता सुद्धा 2 प्रयोग झाल्यानंतर मध्ये गॅप होती, तेव्हा सुद्धा आम्ही प्रत्येक जण आपल्या मनात ते नाटक घोळवत असतोच. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे कधी संपणार नाही. आता हे लागलं सतत चालू राहील. 100, 500, 1000 अशा प्रयोग संख्येच्या विक्रमांचा इतिहास असणाऱ्या मराठी रंगभूमीवर हा फक्त 25 प्रयोगांचा फॉर्म्युला चांगला चर्चेत आहे. पाहूया इतर रंगकर्मींची काय मत आहेत. माझ्या मते 25 प्रयोगांचा जो ट्रेंड आहे तो सुनील बर्वेने स्वतःची एक आयडिया म्हणून आणला. त्याला अंधपणे फॉलो करणं हे चुकीचं आहे. नाटक हे नाटक म्हणून करावं. त्याचा 1 प्रयोग होईल किंवा 100 प्रयोग होतील किंवा 1000 प्रयोग होतील असं करावं. मी तर म्हणतो मग तसं असेल
तर अभिजात कलाकृती का व्यवसाय म्हणून जर बघायचं असेल तर एखादं नवीन नाटक पण 25 प्रयोग करावं, म्हणजे आपल्याला रिस्क फॅक्टर कमी होईल ना. विशिष्ट प्रयोगांमध्ये कला म्हणजे एक अर्धकच्चं आपण काहीतरी पिकता पिकता आंबा तोडतो आणि खातो तसं ते होऊ शकतं असं मला वाटतं. आणि प्रेक्षकांना सुद्धा अनेक प्रेक्षकांना ते बघायचं असतं. दुर्दैवाने त्यांना ते बघता येत नाही आणि त्यांना पण त्याचा आनंद घेता येत नाही. सो असं एखाद्याने प्रयोग केला म्हणून सगळ्यांनी करू नये असं मला वाटतं. कलाकारांना सुद्धा ते नाटक परफॉर्म करतानाची डेप्थ सापडली, ती काही प्रयोग केल्यानंतर सापडली. तर ते कलाकारांना ती डेप्थ शोधण्यासाठी म्हणून जे काही प्रयोग करावे लागले किंवा त्याच्यासाठी वेळ द्यावा लागला तो आजच्या कलाकारांकडे आहे का? ती डेप्थ मिळेल का नटांना, ते नाटक त्यांच्या हातात येईल का, की ते आणखीन प्रयोग व्हायला हवेत? तर तसं काय मला वाटत नाही. खूप समर्थ आहेत आपले मराठी रंगभूमीवरचे नट की ते पहिल्या प्रयोगापासून उत्तमच परफॉर्मन्स देऊ शकतात आणि जो नाटकाचा आशय आहे, विषय आहे किंवा जे काही नाटक आहे ते उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता त्या दिग्दर्शकांमध्ये आणि नटांमध्ये आहे. 25 प्रयोगांचं जे प्रकार आलेला आहे रंगभूमीवर, मराठी रंगभूमीवर, हा माझ्या मते तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण त्याला मर्यादा पडतात काही. मला असं वाटतं की एखादं नाटक जर चांगलं चाललं तर त्याचं 25 प्रयोगापर्यंत मर्यादित न ठेवता ते जास्तीत जास्त त्याची संख्या वाढवावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. मला खात्री आहे की असं जर का एखाद्या कलाकाराने ठरवलं की मी हे 1 वर्षभर पूर्णपणाने दिलं नाटकासाठी, आता मी याच्यात वेगवेगळी फक्त नाटकं करणार, प्रेक्षक येणार नाही कसा? डेफिनेटली येणार, कारण आम्हा कलाकारांवर सगळाच प्रेक्षक वर्ग, रसिक वर्ग इतकं प्रेम करतो की आमच्या 100 चुका तो वेळोवेळी पोटात घालत असतो, सगळ्या बाजूनी प्रेम करत असतो. खरं तर आम्हीच सुधारायला हवंय. मराठी अभिजात नाटकांना या ट्रेंडने पुनरुज्जीवित केलं आणि मराठी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत पुन्हा खेचून आणलं. पण हा नाट्यानुभव किती समृद्धपणे आणि किती प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि पोहोचत राहील हा प्रश्न मात्र कायम आहे. या प्रश्नाची उकल करत करत मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल अशी आशा करूया.